मनावर दगड ठेवून आपण आपले निघूया. चल. मावशी तुम्ही? हो, प्रवासात बरोबर असावीत म्हणून सावित्रीनं फळं पाठवली आहेत. म्हणजे आम्ही कायमची जाणार हे समजले तिला? हो. तरी सुद्धा भेटायला नाही आली ती मला? कशी येणार? तुमच्यासारखीच तिलाही शिक्षा झालीये. तिच्या दालनात बंदी करून ठेवलंय तिला. पण सावित्री तर राजकुमारी आहे, तरी तिला शिक्षा? कारण आपले महाराज हे न्याय करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राजकन्या आणि माळ्याची मुलगी हे त्यांच्या दृष्टीने समानच. चुकीला शिक्षा ही होणारच. परंतु नको वाद घालू मुली. माळीबुवा, लवकरात लवकर तुम्ही आज्ञेचं पालन केलेलं बरं. आज्ञेचं उल्लंघन झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यापेक्षा पाय निघत नाही हो. जीव अडकलाय या झाडापानात, पण निघतो. फक्त माझं एकच काम करा. हे रोपट राजकन्यासाठी लावलंय. फुलझाड आहे, तेवढं ते नीट जगवा. राजकन्याच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा हे झाड फुलांनी बहरेल. आम्ही नसलो तरी आमच्या हाताने लावलेल्या या झाडांची फुलं राजकन्याच्या लग्नात तिच्या डोक्यावर पडू द्या. तेवढी एकच आस आहे बघा. येतो. येतो. चल पोरी. वाढेल. माळी बुवांनी लावलेलं हे रोप तरारून वाढेल, कारण तू त्यांच्या मनात माया रुजवली आहेस. खरी राजकन्या आहेस तू साऊ. महाराज ऐका ना, अहो हे शस्त्र इतकं प्रभावी आहे ना की कोणतंही राज्य युद्धात आपल्या समोर नाही टिकू शकणार. एका क्षणार्धात मोठा नरसंहार करण्याची अद्भुत शक्ती आहे या शस्त्रात. नरसंहार नव्हे, मारणं नव्हे, जगवणं हे आमचं ब्रीद आहे. राज्य जोडावी प्रेमानं, शस्त्रानं नव्हे. आम्ही शस्त्राचा वापर फक्त संरक्षणासाठी करतो. ताता, ताता ऐक ना. ताता, ताता ऐक. ताता ऐक ना. सुरंगीला तू शिक्षा का दिली? त्याची काही चूक नव्हती. ऐक ना ताता. ताता आधी माझ्याशी बोल. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू माळी काका आणि सुरंगीला चूक नसताना ही शिक्षा का दिलीस? हा अन्याय का? याचं उत्तर मिळाल्याशिवाय जाऊच देणार नाही मी तुला. असा हट्ट नाही धरायचा साऊ. अगं त्या माळ्याने त्याच्या मुलीने तुला सरळ सरळ पळून नेण्याचा प्रयत्न केलाय आणि राजकन्येचं अपहरण म्हणजे हा फार मोठा अपराध आहे साऊ. अपहरण? कोणी सांगितलं अपहरण केलंय म्हणून? हे बघ साऊ, आम्ही तुझ्याशी अबोला धरला असला तरी तुला समजावं म्हणून सांगतोय. महाराणींनी हे सगळं प्रकरण आम्हाला सांगितलंय आणि हे फार म्हणजे फार गंभीर आहे. अपहरणकर्त्याला शिक्षा असते ती मृत्यूदंडाचीच. पण महाराणींनी आम्हाला समजावलं की अजाणतेपणी हा गुन्हा घडलाय, तेव्हा मृत्यूदंडाऐवजी हद्दपारीवर निभावलाय. हा निर्णय कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही. नियम हा नियम, यातून कोणाचीही सुटका नाहीये. साऊ, तू राजकन्या असून देखील तुला शिक्षा झाली तर माळी आणि त्याची मुलगी अपवाद असू शकत नाही. दोघांनाही हे राज्य सोडून जावंच लागेल. महाराज, नियम म्हणजे नियम असेल तर
सगळ्या तपासण्या झाल्या? होय महाराज, सुरक्षेत कुठेही फट राहता कामा नये. पूर्वीपेक्षा कडक बंदोबस्त आहे. तीच अपेक्षा होती. चला प्रस्थान करूया. आजची ही विशेष सभा राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी भरवलेली आहे. सावित्री सारखी राजकन्या साऱ्या पहाऱ्यांमधून कुठेही न पकडली जाता, ओळखली न जाता जर थेट भिंतीपर्यंत पोहोचू शकते तर तितक्याच सहजतेनं बाहेरचा कोणीही आत येऊ शकतो. आणि जर एखादा गुप्तहेर आपल्यात मिसळला तर ओळखू येणार नाही. तेव्हा यासाठी काहीतरी अभिनव कल्पना लढवून लक्षात येणार नाही अशी सुरक्षा यंत्रणा उभी करावी लागेल, जेणेकरून ती भेदू पाहणारा गाफील. तुम्ही काय विचार केलाय का सेनापती? महाराज, मात्य, तुम्हाला सावित्री दिसते का त्या स्तंभामागे? कसं शक्य आहे महाराज? आपणच तिला शिक्षा म्हणून दालनात बंदी करून ठेवलंय. तिकडे कडक पहारा आहे. तिचं इथं येणं अशक्य आहे. आपण सतत तिचाच विचार करताय म्हणून आपल्याला भास होतोय तिचा सगळीकडे. भिंतीवरच्या सैनिकाबाबत एक सूचना होती महाराज. बोला. नाही नाही, भास नाहीये ते. नक्कीच मला दिसते अधून मधून ती सावित्रीच आहे. महाराज, सावित्री, महाराणींनी तुझी सुटका केली तिथपर्यंत ठीक आहे, पण तू इथे कशी काय पोहोचलीस? त्या तुला राजवाड्याच्या बाहेरही जाऊ देणार नाहीत याबद्दल मला खात्री आहे. पुन्हा तुमचा खोडकरपणा चालू झालेला दिसतोय. कशा आला तिथे? मी आले नाही, मला अपहरण करून आणलं गेलं. अपहरण? कोणाची एवढी हिम्मत? कोण आहे ती व्यक्ती? सांगते. अमात्य, आम्हाला सांगा, आमचं अपहरण करताना काय शिक्षा आहे आपल्या राज्यात?
मृत्यूदंड. आणि हे जर का अनावधानाने झालं असेल तर? हद्दपारी. जी शिक्षा माळ्याला झाली तीच. अर्थातच हा नियम सगळ्यांसाठी सारखाच असेल ना? प्रश्नच नाही. क्षमा असावी, परंतु महाराजांनी आपल्याला आपल्याच दालनात शिक्षा म्हणून बंदी केलं. त्यावेळेला नातं, श्रीमंती, हुद्दा या गोष्टींचा नियमात काहीच फरक पडला नाही. हे आपल्या लक्षात आलंच असेल. होय. मग सांगावं, कुणी केलं आपलं अपहरण? ज्याने माझं अपहरण करून मला इथवर आणलं ही व्यक्ती इथे या सभेत आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे खुद्द महाराज अश्वपती, माझे प्रिय ताता. सावित्री, ही सुरक्षा सभा आहे, खेळ नव्हे. आणि या देशाच्या राजावर आपण आरोप करता आहात. भान राखा. मी खरं तेच सांगतेय महाराज. आमच्या माहितीप्रमाणे आम्ही तुमचं अपहरण केलेलं नाहीये. तुमचा हा आरोप सिद्ध करून दाखवा. होय महाराज, मी स्वतः आपल्या रथात बसून आपल्या नकळत इथवर आले. अगदी तशीच जशी मी माळी काकांच्या नकळत त्यांच्या बैलगाडीतून भिंतीपाशी गेले होते. मी स्वतः आपल्या रथात बसले. हे ना तुम्हाला कळलं, ना रक्षकांना कळलं, ना द्वारपालांना. मी चतुराईने लपले होते. आता सांगा, आपणच माझं अपहरण केलं ना महाराज? असं कसं म्हणता येईल? आपण रथात बसलात त्याची महाराजांना जाणीव नव्हती आणि कल्पनाही नव्हती. यात महाराजांची काहीच चूक नाही. तरीही महाराजांना हद्दपारीची शिक्षा व्हायलाच हवी. कारण माळी काकांनाही आम्ही त्यांच्या बैलगाडीत बसलो आहोत याची जाणीवही नव्हती आणि कल्पनाही. तरीही त्यांना शिक्षा झाली. मग आता नियम तो नियम. आता काय आहे आपला न्याय महाराज? होय, करतो आम्ही न्याय. घ्या आमचा राजमुकुट. घ्या आमचं हे राजसिंहासन आणि सांभाळा हे राज्य. आम्ही जातो वानप्रस्थाश्रमात. ताता, घाबरू नका. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. अचूक तार्किक युक्तिवाद केलात तुम्ही. निरुत्तर केलात. आमच्या न्यायदानामधली उणीव लख्ख दाखवून दिलीत. बुद्धिमत्ता असावी तर अशी, धैर्य असावं तर असं,
आणि न्यायाबद्दलची कळकळ असावी तीही अशीच. सावित्री, राज्याला पुरुष वारस असावा म्हणून हळहळणाऱ्या साऱ्यांचं तोंड बंद केलंस तू तुझ्या हुशारीने. एका अस्खलित कृतीतून तू खणखणीतपणे दाखवून दिलंस की या राज्याचा कारभार पेलण्याची क्षमता उपजतच आहे तुझ्यात. विद्याभ्यासानं तू लवकरच अधिक सक्षम होशील आणि उत्तम राज्य करशील. राजकन्या सावित्रीचा राजकन्या सावित्रीचा माग, काय हवं ते माग. विलक्षण आनंद झालाय आम्हाला. पण मला जे हवंय ते आता कसं देऊ शकता तुम्ही? ज्यांच्यावर अन्याय झालाय ते माळी काका आणि माझी लाडकी मैत्रीण सुरंगी, ते तर कधीच हे राज्य सोडून गेले असतील. किती वेळ चालतो आहे आपण दादा? दमलीस का ग पोरी? खरं सांगू, मला आपल्या राज्य सोडून नाही जायचं. आता काय करणार? म्हटलं ना तुला, मृत्यूदंडाऐवजी राज्य सोडून जायची शिक्षा मिळाली असं म्हणत मनाची समजूत घालायची. पण कुठे जायचं आपण? मद्र देशाबाहेर. मद्र देशाची आठवण सुद्धा येणार नाही अशा ठिकाणी जायचं. असं कसं होईल दादा? घराची आठवण तर येणारच ना. मद्र देशाची आठवण येणार, मद्र देशाची धडधड ऐकू येणार. मला तर येतच आहे ऐकू, तुम्हाला नाही येत? सावित्री, महाराज क्षमा करा. पोर लहान आहे, शिष्टाचार ठाव नाही. सुरंगे, प्रणाम कर. नाही, लाजवू नका आम्हाला. एका अवखळ कन्येचे तुम्ही पिता आहात. आमच्या हृदयातली कालवा कालव तुम्ही समजू शकाल. आमची साऊ भिंतीपाशी गेली या धक्क्यानंच आम्ही कासावीस झालो होतो आणि न्याय करताना आम्ही चुकलो. क्षमा करा. नाही नाही महाराज, असं बोलून अवघड करू नका. नाही, आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे सांगतो आहोत. तुम्हाला दिलेली शिक्षा ही चुकीची होती हे आमच्या कन्येनं आम्हाला सांगितलं. तर्कसंगतीनं आम्हाला पटवून दिलं, तेव्हा ती शिक्षा आम्ही रद्द केली. तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही परत घेऊन जायला आलोय. यापुढे राजवाड्यातल्या सगळ्या बागेचे तुम्ही अधिपती. तुमच्या अनुमतीशिवाय एक पानही खोडलं जाणार नाही. आणि मुली, दादा, सुरंगी नाव आहे तिचं. होय होय, सुरंगी. हे बघ, जशी आम्हाला आमची सावी तशी तू देखील. आता ह्याच्या पुढे राजवाड्यात येण्यासाठी तुला कुणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. मात्र तुम्ही दोघे मिळून अवखळपणा करू नका, नाहीतर आम्हाला क्रोधागारात जावं लागेल. या दोन्ही मुलींचा आनंद पाहून आणखीन एक गोष्ट आम्ही ठरवली. बरं का सावित्री, या वर्षीच्या देवीच्या उत्सवापासून देवीची पूजा आता तू करणार आहेस. आम्ही फक्त भक्त म्हणून दर्शन घेणार. अनेक वर्ष आम्ही करत आलेली सगळी सेवा आता याच्या पुढे तू करायचीस. मी आणि सुरंगी. पण दादा, मी राजकन्या आहे म्हणून तुम्ही मला ही संधी देताय ना. पण राजाबरोबर प्रजा हवीच ना.
तरच देवी आशीर्वाद देईल. अभिमान वाटतो आम्हाला तुझा. या मद्र देशाचा वारस तूच पुढे नेशील याबद्दल आमच्या मनात तिळमात्रही शंका नाहीये. मोठी झालीस, खरंच खूप मोठी झालीस तू.